पण जनतेला काहीतरी खोटे आश्वासन द्यायचे. मग गेल्या वेळेला दिलेले आश्वासन तुम्ही किती पूर्ण केले? तेच म्हणायचे, जे राहिले ते मावळे, उडाले ते कावळे. इकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी येण्याचे खरं तर या प्रचाराला गरजच नाही. नमस्कार, मी दिवाणजी आहेर. रामदीप चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये आहे आणि आता आपण विशेष उमेदवाराशी चर्चा करणार आहे. पालघरमध्ये रणसंग्राम तुफान चालू असून या रणसंग्रामामध्ये माजी नगराध्यक्ष म्हणून उत्तम पिंपळे मैदानात आहेत आणि हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. तर सध्या जी निवडणूक चालू आहे या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देखील मैदानात उतरले आहेत. तर याबाबत, या निवडणुकीबाबत आणि सध्याचा जो सत्ता संघर्ष चालू आहे याबाबत त्यांना त्यांची प्रतिक्रिया विचारूया. सर नमस्कार. नमस्कार. पिंपळे साहेब, आपला परिचय द्या, आपला प्रभाग सांगा आणि सध्याच्या निवडणुकीबद्दल आपल्याला काय वाटते? मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडनं महाविकास आघाडी म्हणून शरदचंद्र पवार गट, बहुजन विकास आघाडी, भूमिसेना अशा तिन्ही पक्षाला सोबत घेऊन आम्ही आघाडी म्हणून नगराध्यक्षाच्या पालघर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सामोरे जात आहोत. ह्या निवडणुकीमध्ये जे भ्रष्टाचाराचा प्रमुख मुद्दा जो शहरामध्ये आहे, पाणी टंचाईचा जो प्रमुख मुद्दा शहरामध्ये आहे, जो खड्ड्यांचा म्हणजे रस्ते खड्डेमय रस्ते झालेले आहेत तो प्रमुख मुद्दा आहे. डासांचा जो उपद्रव आहे तो प्रमुख मुद्दा आहे. बगीचे, धूळ, हे कुठेही साफसफाई केली जात नाही, असे विविध मुद्दे. म्हणजे आरोग्याच्या बाबतीत तर प्रचंड भेडसावणारी समस्या आहे. महिलांना कुठे रोजगार नाही, युवकांना रोजगार नाही, अशा या पालघर शहराची दैनंदिन अवस्था केलेली आहे. सोबत भ्रष्टाचार एवढा कळस आहे की एखाद्या तलावाचं काम करायचं आहे तर ते तलाव ऑलरेडी ऑक्टोबरला सुकतं, पण त्याचं उपसाचं बिल 24 लाख रुपये काढलेलं आहे. एखादं संगणक रिपेरिंग, आपल्या पूर्ण पालघर शहराला फ्री संगणक जरी वाटले तरी पण जेवढं बिल निघणार नाही 22 लाख रुपये, तर ते संगणकाचं रिपेरिंगचं बिल काढलेलं आहे. नगरपालिकेच्या इमारतीचं 30,000 स्क्वेअर फूटचं काम जास्तीत जास्त 9 ते 10 कोटीमध्ये GST पकडून व्हायला पाहिजे, ते 33 कोटीच्या आसपास नेऊन ठेवलेलं आहे. मग स्मशानभूमीचा घोटाळा असो, गणेश कुंडाचा घोटाळा असो किंवा एखाद्या कॉन्क्रीट रस्त्याचा घोटाळा असो, असं सगळ्या घोटाळेबाज ही नगरपालिका असल्यामुळे जनतेचा प्रचंड रोष आहे. गेल्या 7 वर्षामध्ये नगरपालिकेला अक्षरशः या घोटाळेबाज सरकारने लुटून खाल्लेलं आहे. ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. खरं तर इकडे मुख्यमंत्री महोदयाने, उपमुख्यमंत्री महोदयाने यायलाच नाही पाहिजे. आपलं सरकार आहे तर आपण एक उमेदवार जर 7 वर्षामध्ये ज्यांनी लूट केलेली आहे, आपण अशा उमेदवारांना निवडणूकमध्ये सामोरे जनतेच्या ठेवून काय साध्य करणार आहे? पुढच्या 5 वर्षांमध्ये सुद्धा आपल्याला लूटच करायची आहे का नगरपालिकेचा? हा आम्हाला सरकार म्हणून त्यांना सवाल आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक म्हणून आज आपण मैदानात आहात. परंतु काही महिन्यापूर्वी आणि काही वर्षापूर्वी याच शिवसेनेचे, जी हिंदू हृदय सम्राटांची शिवसेना आहे, यातलेच तुमच्या समोर उमेदवार आहेत. तर मग आता हे संघर्ष कसा करणार आणि तुम्ही जनतेला काय, म्हणजे नेमकं खात्रीशीर आश्वासनावर काय द्या? मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं नगराध्यक्ष म्हणून लढतोय. आम्ही मातोश्री शिवसेना भवनचे भक्त आहोत. आम्ही बाळासाहेबांचे, दिघे साहेबांचे, उद्धव साहेबांचे भक्त आहोत. आता जे आम्हाला लढणं क्रमप्राप्त आहे, आम्ही आमच्या पक्षातनं आमची भूमिका मांडणारच, आम्ही लढणारच. आणि आता बाळासाहेबांना मातोश्रीला, शिवसेना भवनला, उद्धव साहेबांना कोण सोडून गेला हा तो त्यांचा विषय. कोणी पैशाच्या आमिषासाठी किंवा आता सरकार असल्यामुळे त्यांच्याकडं प्रचंड पैसे येतील निवडणुकीला प्रत्येक प्रभागामध्ये वाटण्यासाठी, या आमिषाने तिकडे उड्या मारलेल्या आहेत. दुसरं कुठला आमिष असायला पाहिजे? पक्षाने इकडे राहून काय दिलं नाही, नाराजी असते. पक्षामध्ये कमी जास्ती मान सन्मान होत असतो, म्हणून उडी मारून तिकडे इलेक्शन लढणं हे योग्य नाही. ते बाळासाहेबांचे किंवा मातोश्री शिवसेना भवनचे शिवसैनिक आहे असं म्हणणं योग्य नाही. आता ते त्या पक्षात सहभाग नांद बरं, त्यांनी आनंदाने त्यांचं राज्य सुखाने राहावं.
राज्यामध्ये महायुती सरकार आहे, विरोधामध्ये महाविकास आघाडी आहे आणि आता पुन्हा सगळे स्वतंत्र लढतात. तर मग ही खुर्चीची लढाई आहे की सगळी जशी प्रशासकीय राजवटीमध्ये काही लूट केली म्हणतात तुम्ही, तर हा काय फरक समजायचा जनतेने? आम्हाला उमेदवार कोणाला घ्यायचा? आम्हाला जनतेच्या प्रश्नाशी संबंध आमचा. आम्हाला जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत. मग ते जनतेचे प्रश्न पाणी टंचाई मुक्त पालघर शहर असो, आरोग्याच्या बाबतीत प्रत्येक सुविधा उपलब्ध असणारे, म्हणजे मच्छर कुठेही माणूस व्यक्ती एखादा उभा राहिला तर मच्छर चावला सुद्धा नाही पाहिजे, त्याच्यावर धूळ सुद्धा उडली पाहिजे नाही. बगीच्यामध्ये गेल्यानंतर त्याला बसायला असं म्हणजे ट्रॅफिक मुक्त शहर, खड्डे मुक्त रस्ते शहर, अशा विविध योजना ज्या शहराला अत्यावश्यक आहेत, ज्या नागरिकांच्या मनामध्ये आहेत. म्हणजे बेरोजगारीचा विषय जर असेल तर परिसरामध्ये एवढ्या कंपन्या आहेत की त्या कंपनीमध्ये जर मालक वर्गाला विनंती जरी केली की मिनिमम वेजेस देऊन तुम्ही रोजगार उपलब्ध करा. महिलांसाठी बचत गट मी असताना 120 बचत गट स्थापन केले होते. त्यांना मी 10,000पासून ते 1-1 लाखापर्यंत नगरपालिकेच्या वतीने मी काय खिशातनं दिले नव्हते, पण नगरपालिकेचेच पैसे मानधन रूपाने त्यांना दिले होते. दिव्यांगांना प्रत्येकाला आपण चेक दिला होता. अशा संकल्पनेतनं मी विविध विषय हाताळले होते. अशा या नगरपालिकेमध्ये त्यांचा फक्त भ्रष्ट कारभार करण्यासाठी म्हणून त्यांचा उद्देश आहे. आणि आम्हाला जनतेच्या सेवा पुरवायच्या आहेत आणि जनतेला समाधानी करायचं आहे. म्हणून जनतेने जे प्रश्न विचारतील, जनतेच्या मनात ज्या प्रश्नासंबंधित एखादी शंका असेल ती शंका दूर केली जाईल, ही सुद्धा जनतेला माझ्याबद्दल खात्री आहे. का तर मी गेल्या वेळेला नगराध्यक्ष 2.5 वर्ष, त्याच्या आधी 1 वर्ष नगराध्यक्ष असं मी या जनतेच्या समोर गेलेलो आहे आणि माझी काम करण्याची जी पद्धत आहे ती जनतेने पाहिलेली आहे. त्यामुळे जनतेला पूर्ण माझ्याविषयी खात्री आहे की हा माणूस रात्री 24 तास उपलब्ध असतो आणि कधीही या माणसाला कुठलंही काम सांगितलं तर जिथपर्यंत त्या कामाचा निपटारा होत नाही तिथपर्यंत हा माणूस आमच्या सुद्धा स्वतः संपर्कात असतो आणि त्या कामाचा निपटारा केल्याशिवाय समाधान वाटत नाही. जनतेच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच माझ्या काम करण्याची पद्धत असते आणि ते मी करत राहणार. विविध योजना आम्ही घेतल्या होत्या. म्हणजे इव्हन मच्छी मार्केट 30 कोटी आमचे 14 वित्त शिल्लक होते, त्याच्यामध्ये मी मच्छी मार्केट घेतलं होतं. अंडरग्राऊंड 2 माळे, वरती 3 माळे. त्यानंतर काय झालं 7 वर्षामध्ये 30 कोटी कुठे गेले? नंतर ते हुतात्मा स्मारक ते स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, ह्या कामासाठी 1 कोटी मी महेंद्र किणी म्हणून साहेब आहेत, आता जे जिल्ह्याचे मेन साहेब आहेत, त्यांच्या सुपूर्द केले होते. ते परत घेतले या लोकांनी. तो रस्ता आज पण चौपदीकरण झाला नाही. म्हणजे अशा म्हणजे बगीचे म्हणजे मी जसं धर्मवीर दिघेसाहेब उद्यान, बाळासाहेब हिंदू उद्यान, बाळासाहेब ठाकरे उद्यान तर मी त्याच वेळेला पूर्ण केलं होतं. पण नंतरचं धर्मवीर दिघेसाहेब उद्यान, इंदिरा गांधी उद्यान, अटल बिहारी उद्यान, दीनदयाल उद्यान, इव्हन आमचं सोनोपंत दांडेकर ह्यांचं सुद्धा उद्यान मी आपल्या नवली नाक्यावरती बनवण्याची संकल्पना केली होती. त्याला HDFCचा CSR फंड सुद्धा दिला होता. इमारतीसाठी, प्रशासकीय इमारतीसाठी गोठणपूरला 12 गुंठ आमची जागा आहे, तिकडे 2.5 कोटी विशेष निधी म्हणून आणला होता. आज ती 2.5 कोटी यांनी त्या वळण नाक्यावरती बिल्डरला भलं करण्यासाठी ते 2.5 कोटीचा रस्ता करून दिलेला आहे. त्या रस्त्यावर कुत्रं सुद्धा जात नाही. म्हणजे असा हा प्रचंड भ्रष्टाचार यांनी केलेला आहे. त्या भ्रष्टाचाराची वाचा फोडण्यासाठी पुढच्या 5 वर्षामध्ये भ्रष्टाचार मुक्त शहर बनवण्यासाठी सुंदर शहर, स्वच्छ शहर, पाणी टंचाई मुक्त शहर, ट्रॅफिक मुक्त शहर, खड्डे मुक्त शहर, अशा ज्या मनात जनतेला प्रश्न आहे प्रत्येक विभागामध्ये म्हणजे एक 4 विभाग करून जनता दरबार जसं असतं तसं प्रत्येक 3 महिन्याला जनता दरबार भरून माझ्या जनतेला, पालघर रहिवाशांना सुखी ठेवण्याचं मानस आमच्या सगळ्यांकडनं होईल. आणि जनतेने आम्हाला जो कोल जनता देणारच आहे, मतदान रूपाने भरपूर मतदान करून आम्हाला विजयी करणारच आहे, तर आम्ही जनतेच्या मनातलं संभ्रम कधीही निर्माण होऊन देणार नाही. आमच्यावरचा जो जनतेवर विश्वास टाकेल त्यांच्या विश्वासाला आम्ही पात्र ठरू. त्यांच्या ज्या मनातल्या समस्या असतील त्या समस्या दूर करू आणि सुंदर पालघर, स्वच्छ पालघर, भ्रष्टाचार मुक्त पालघर बनवू, ही जनतेला आमची खात्री आहे. शेवटचा एक प्रश्न, ही जी पालघर नगर परिषद निवडणूक ही स्वतः मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेची करून ठेवली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले आणि अशा तगड्या आव्हानापुढे तुमच्या स्वतःच्या पक्षातली लोक विरोधी बाकावर आता तुमच्या विरोधात आहे, जे नगराध्यक्ष पदासाठी जे कट्टर शिवसैनिक होते. आता या
प्रतिष्ठेच्या लढाईला तुमच्या महाविकास आघाडीतर्फे कुणी मोठ्या लेवलचे प्रचाराला येणार आणि तुमचा हा जो खरोखर विकास जो करणार आहे, जी तळमळीनं तुम्ही सांगता एक शिवसैनिक म्हणून, तर तो मांडण्यासाठी कोण इथे येणार आहे का? बघा, आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेला कोणालाही कधी बोलवत नाही. आम्हीच म्हणजे जे आम्ही पालघर जिल्ह्यातले सगळे शिवसैनिक आहोत. आता तुम्ही जो मला प्रश्न विचारला, आम्ही बालपणापासून 1980च्या दशकापासून आजपर्यंत 2025पर्यंत सगळे शिवसैनिक एक दिलाने काम करतात. आणि ते जे कोणी आत्ता आमचे सगळे कट्टर शिवसैनिक आहेतच, पण जे कोणी पूर्वी शिवसैनिक होते तेच म्हणायचे, जे राहिले ते मावळे, उडाले ते कावळे. आता त्या अशा लोकांचा विचार करून आम्ही आमचा मानसिक स्थैर्य बिघडवणं हे शिवसैनिकांना अजिबात शोभणार नाही. त्यामुळे आमचे शिवसैनिक सगळे एकजुटीने झपाटल्यासारखे काम करत आहेत, प्रत्येक वाडावाडात काम करत आहेत. आणि त्यांच्या त्या झपाटलेल्या जिद्दीमुळे आमचा विजय हा पक्का आहे. त्यामुळे आम्हाला अशा कुठल्याही, तर हे मी तुम्हाला आधीच म्हणालो की ही स्थानिक स्वराज्याची निवडणूक आहे. इकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी येण्याचे खरं तर या प्रचाराला गरजच नाही. तसं आमच्या पक्ष नेतृत्वाने कोणीतरी आलं, एक छोटी सभा घेतली तर गोष्ट वेगळी आहे, मार्गदर्शन केलं की तू या वाडात हे कर, त्या वाडात ते कर, ते योग्य आहे. पण जनतेला काहीतरी खोटे आश्वासन द्यायचे, मग गेल्या वेळेला दिलेले आश्वासन तुम्ही किती पूर्ण केले? मग तुम्ही एखादं 10 कोटीचं काम 33 कोटीला करता, मग तुम्ही त्याच्यावर का कारवाई करत नाही? आज मी स्वतः पाण्यासाठी म्हणजे पाण्यासाठी गिरीश महाजन सरकारचेच मंत्री आहेत ना, आपले संजय राठोड साहेब आणि गिरीश महाजन साहेब ह्यांच्याचकडनं जो 4.58 MLD पाणी आम्हाला 1995ला मनीषा निमकर शिवसेनेच्याच आमदार असताना बाळासाहेबांच्या स्वप्नातनं जेव्हा पालघरला 26 गाव नळपाणी योजना चालू केली होती, तेव्हाची ती सँक्शन जे आहे ते तसंच होतं. का नाही एवढ्या मधल्या कालावधीमध्ये त्यांनी कुठे प्रयत्न केले? आज माझ्या प्रयत्नाने कमारा डॅम, देवकोट डॅम, सूर्या डॅममधनं आज त्वरित 25 MLD पाणी सँक्शन झालेलं आहे आणि भविष्यात 25 वर्षाच्या दृष्टिकोनातनं 60 MLD पाणी सँक्शन होणार आहे, जवळजवळ झालेलंच आहे. म्हणजे असे हे विजन घेऊन मी सत्तेच्या बाहेर राहून जर करू शकतो, मी 10 लाखाचा कचऱ्याचा ठेका 1 करोड रुपये बिल काढतात, त्याच्यात मच्छरसुद्धा आले, त्यावर मी आवाज उठवला, का नाही त्याच्यावर कारवाई केली? का तुम्ही 10 लाखाचे फक्त 25 लाखापर्यंत बिल काढून रॉकेल मारून जे फवारणी केली जाते, का नाही ओरिजिनल औषध मारून ते डासांची मुक्तता करत नाही? हे असं कुठेही लक्ष द्यायचं नाही, फक्त इमलेगिरी करायची. आम्ही सरकार म्हणून मोठमोठ्या योजना द्यायच्या. पंतप्रधान म्हणतात की प्रत्येक गावामध्ये पंतप्रधान निवास योजना, पालघर शहरामध्ये एक तरी पंतप्रधान घरकुल योजनेमधनं एखादं तरी घर मिळाले का बघा. मग अशा या फक्त सरकारच्या ज्या योजना आहेत आम्हीच दाखवायची, कुठली योजना पूर्ण करायची नाही, फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार करायचं. मग सरकार म्हणून त्यांची जबाबदारी आहे का नाही? मग त्याने म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेला कोणी कुठल्याही पक्षाच्या वरिष्ठांना बोलू नये. हे जनतेचे प्रश्न आहेत, स्थानिकांचे प्रश्न आहेत. ते स्थानिक जे नेतृत्व असेल त्यांनीच पुढाकार घेऊन सोडवायचे आहेत. त्यांनीच एक पाय पालघर शहरात, एक पाय नगरपालिकेत, दुसरा पाय त्याचा मंत्रालयात असायला पाहिजे. कारण का मंत्रालयात तुम्ही गेला नाही, पाठपुरावा केला नाही तर कुठलीही निधी मोठ्या स्वरूपात येणार नाही. आज माझे पुढचे स्वप्न आहेत, एक पालघरला सुंदर हॉस्पिटल बनवावं, 50 बेडपासून ते 300 बेडपर्यंत पुढच्या 5 वर्षामध्ये सुसज्ज, की माझ्या पालघर शहरातल्या नागरिकाला इकडून कधीही मुंबईला जाण्याचा प्रसंग येऊ नये. म्हणजे ह्यासाठी पाठपुरावा करणं गरजेचं आहे. जसं तू पाणी पुरवठ्याच्या बाबतीत पाठपुरावा करून मी केलं, ते विशेष निधी आणलं, तुम्हाला 14 30 कोटीचं सांगितलं. अशा विविध संकल्पना आज मी हुतात्मा स्मारक ते वळणापर्यंत रस्ता गेल्या 8-9 वर्षापूर्वी बनवलेला, आता कुठे थोडेफार खड्डे पडले असेल, असे विविध रुंदीकरणाचे रस्ते मी केलेले आहेत, करून दाखवलेले आहेत. गार्डन बनवलेले आहेत. 10 लिटर पाणी मिळत नव्हतं, 70 लिटर पाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता माझ्या मनात जे संकल्पना आहे, म्हणजे समजा एखाद्या बिल्डरच्या बिल्डिंग बांधली तर त्वरित तिकडे एक अंडरग्राऊंड मोठी त्यांनी टाकी बांधावी, पण सोबत या 13 माळे 19 माळ्याचे जे टॉवर होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला प्रीमियम मिळणार आहे, घरपट्टी मिळणार आहे, पण सोबत अशा टॉवरला येणाऱ्या नागरिकांना पाणी मिळावं ह्यासाठी 20 मीटर 40 ते 50 मीटरच्या टाक्या उपलब्ध करून फोर्सने पाणी देऊन जनतेच्या जिव्हाळ्याचे जे प्रश्न आहेत, म्हणजे डासमुक्त शहर, खड्डेमुक्त रस्ते, पाणीमुक्त शहर, असे विविध जे लोकांना गरजेचे आहेत, मूलभूत गरजा आहेत, लोकांना जीवनावश्यक ज्या गरजा आहेत त्या सगळं पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आणि सोबत महिला वर्गाला आणि युवक वर्गांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा काटोकाट प्रयत्न करू. हे जनतेला आमचं आश्वासन असेल. आश्वासन नाही, हे परिपूर्ण करण्यासाठी दिवसाचे 24 तास उपलब्ध राहून
झपाटल्यासारखं काम करून जनतेला आम्ही न्याय मिळवून देऊ आणि जनतेचा विश्वास सार्थ ठेवू. आपल्या समोर ज्यांनी विचार मांडले पालघरकरांच्या विकासासाठी माजी नगराध्यक्ष आणि सध्याचे उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अधिकृत उमेदवार उत्तम पिंपळे यांनी पूर्णपणे महायुती सरकारचा आणि यांच्या खोटं बोलपण रेटून बोल याबाबत ज्या खोट्या आश्वासनाचा पूर्णपणे त्यांनी पर्दाफाश केलेला आहे, त्यामुळे पालघरकरांनी योग्य तो उमेदवार निवडून मशाल या चिन्हावर अधिकृत म्हणून उभे असलेले उत्तम पिंपळे यांना येत्या 2 तारखेला जनता कशी साथ देते हेच आता पाहण्यासारखे आहे. आज मात्र इतकेच. धन्यवाद. जय हिंद. नमस्कार. सुंदर पालघर, स्वच्छ पालघर, भ्रष्टाचार मुक्त पालघर ह्याची संकल्पना राबवून जनतेचा आशीर्वाद आम्हाला असेल. मायबाप जनता आम्हाला आशीर्वाद देईल याची खात्री बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.